नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रा मधला थर्ड चॅप्टर ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 3.3 याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 ते 10 जे उर्वरित क्वेश्चन्स आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा 3.3 चा जो फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण 1 ते 5 पर्यंतचे एक्झाम्पल बघितले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो पार्ट नक्कीच तुम्ही बघून घ्या. बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असेल चॅनलवर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा क्वेश्चन नंबर जो 6 आहे तो अशा प्रकारचा आहे की सम ऑफ फर्स्ट 55 टर्म इन एपी इज 3300 फाइंड इट्स 20th टर्म. म्हणजे काय करायचं की 55वी जी टर्म आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म पर्यंतचा जो बेरीज आहे ना जी ऍडिशन आहे ती दिलेली आहे आपल्याला 3300. तर आपल्याला काय करायचे आहे तर याच्यामधली 28वी टर्म काय करायची फाइंड करायची. मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला सम दिलेली आहे म्हणजे जो एसएन चा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण नक्कीच हा पार्ट टाकणार. परंतु आपल्याला याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे की आपल्याला इथे माहित नाहीये की बाबा फर्स्ट टर्म काय आहे त्याचबरोबर कॉमन डिफरन्स काय आहे हा पार्ट काय नाही आपल्याला माहित नाही. मग याला सोल्युशन मध्ये बघा सुरुवातीला तो पार्ट काय करायला लागेल आपल्याला कन्सिडर करायला लागेल किंवा सपोज करायला लागेल. मग याला लिहूयात कन्सिडर. काय करणार कन्सिडर फर्स्ट टर्म जी आहे ती काय आहे ए कन्सिडर करू आणि कॉमन डिफरन्स जो आहे कॉमन डिफरन्स जो आहे तो काय करू डिकन्सिडर करू. आणि आता याच्यामध्ये पहा काय करायचं आपल्याला काय दिलेलं आहे तर 55 टर्मची जी बेरीज आहे ती दिलेली आहे 3300. आपल्याला 28वी टर्म काय करायची फाइंड करायची. आता आपण फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स कन्सिडर केला. आता एसएन च्या फॉर्म्युल्यामध्ये बघा लिहूयात एसएन चा फॉर्म्युला सुरुवातीला लिहूयात एसएन इज इक्वल्स टू एन डिवाइडेड बाय 2 इनटू काय आहे तर 2a प्लस एन मायनस 1 इनटू डी. हा काय आपला फॉर्म्युला. आता बघा सम कशाची कुठपर्यंत दिलेली आहे आपल्याला किंवा माहित आहे तर सम जी आहे ती आपल्याला 55 टर्मची माहित आहे म्हणजे सम ऑफ 55 टर्म बरोबर बघा किती दिलेली आहे 3300 दिलेली आहे ना. सम ऑफ 55 टर्म दिलेली आहे. आता याच्यामध्ये एक काम करूयात जी एस एन आहे ती काय करूया तिथे टाकून घेऊया. बघा म्हणजे काय होईल आपल्याला याच्यामध्ये ज्या काही किमती आहेत ज्या माहित आहेत त्या आपल्याला इथे टाकता येतील. जसं की समजा आता S55 लिहिलं किंवा जी सम आहे ती आपण लिहिली तरी चालेल. इथे 3300 बरोबर आता n काय आहे आपला n इथे वाटलंच तर वर लिहून घ्या की n बरोबर आणि n जे आहे n तो काय आहे बघा फर्स्ट काय 55 टर्म आहे ना n इज इक्वल्स टू 55 म्हणजे इथे आपल्याला n ची किंमत पण लिहिता येईल. त्याच्यानंतर आता इथे काय येतील हे 55 भागिले 2 गुणिले बघा 2a प्लस n मायनस 1 म्हणजे काय येतील तर 55 वजा 1 गुणिले d. आता याला सोडून घेणार. आता इथे काम करूयात हे जे दोन आहेत है ना इज इक्वल टू च्या चिन्हाच्या इकडे समोर है ना याला इथे वर घेणार आणि या 55 ला काय करूया खाली घेऊया. बघा कशा प्रकारे की 3300 गुणिले 2 लिहिणार आणि भागिला हे 55 लिहिणार. म्हणजे बघा इथे भागिला होते इकडे गुणिला गेले आणि इथे गुणिला नाही परंतु काय तिथे बघा इथे ज्यावेळेस आपण याचं पक्षांतर करणार इज इक्वल टू च्या इकडची संख्या आहे बरं का. परंतु इथे आपण काय केलेलं आहे हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर याचं पक्षांतर केलेलं आहे त्याच्यामुळे हे दोन काय केलेले आहेत वर गुणिला आणि खाली 55 भागिला आलेले बरोबर बघा 2a प्लस आता याला आपण सोडून घेऊयात 55 मध्ये 1 म्हणजे होती
54 डी. आता याला सोडून घेणार बघा. पहिले आता इथे 11चा भाग जातो बघा. 11 5 55 म्हणजे इथे 5चा भाग जाईल आणि इथे 11 त्रिक 33 म्हणजे 3 आणि 0 0. आता हे बघा एक काम करू, खाली एक स्टेप वाढवून घेऊयात. आता इथे यांचा गुणाकार करून घेऊयात. 300 गुणिला 2 म्हणजे होतील तुमचे 600 भागिला 5 बरोबर 2a अधिक 54 डी. आता बघा इथे हा भाग तोडून घेऊ बघा. इथे 5 1 5 पहिले 1चा भाग जाईल है ना. आता इथे 1 उरेल म्हणजे आणि हा 0 म्हणजे 10 होतील म्हणजे 5 दोन्ही 10 आणि हा 0 म्हणजे 120 आलेले आहे ते. तर इथे येतील तुमचे 120 बरोबर 2a प्लस 54 डी. किंवा याला आपण असं सरळ लिहूयात की 2a प्लस 54 डी इज इक्वल्स टू 120. आता पहा याच्यामध्ये इथे जर पूर्ण या टर्मला पूर्ण या इक्वेशनला म्हणा जर 2 न समजा आपण काय केलं जर भाग दिला तरी चालेल. कारण 2 न जर त्याला भागलं तर काय येईल ते तर a प्लस 54 चे 27 होतील है ना. आणि त्याच्यानंतर 120 चे काय होतील 60 होतील. किंवा आपण याला असं करू शकतो की इथे जर आपण 2 कॉमन काढले बघा या टर्म मध्ये बरं. या टर्म मध्ये आपण काय करूयात 2 कॉमन काढूयात. इथे 2 आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा इथे a आणि प्लस हा 54 ची निम्मे म्हणजे 2 ने या a ला जर गुणलं तर 2a आणि 2 ने कितीला गुणणार म्हणजे 54 येतील. तर हे म्हणजे 27 डी इज इक्वल्स टू 120. आता 2चं पक्षांतर करून घेऊ. 2चं पक्षांतर केल्याच्या नंतर इकडं गुणिला इकडं भागीला जातील. पण आपल्याला काय सांगितलं होतं तर आपल्याला 20th टर्म सांगितलेली है ना. जे बघा आपण काय ऑलमोस्ट काय झालेलं आहे आपण 20th टर्म पर्यंत पोहोचलेलो. आता तुमच्या लक्षात येईल समोर लिहिल्याच्या नंतर बघा कशा प्रकारे येते. 2चं पक्षांतर करून घेऊयात म्हणजे राहील काय तर a प्लस 27 डी इज इक्वल्स टू 120 डिवाइडेड बाय 2 आणि याला जर सोडवलं हे तुमचं a प्लस 27 डी इज इक्वल्स टू येतील तुमचे 60 है ना. बघा 2 ने 12 ला 120 ला भागलं म्हणजे 2 ने पहिले 12 ला भागलं 6चा भाग आणि हा 0 म्हणजे 7. नंतर आता पहा इथे a प्लस 27 डी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फाइंड इट्स 20th टर्म बरोबर. काय 20th टर्म कोणती इथे फाइंड करायची. आता बघा इथे a प्लस 27 डी म्हणजेच काय 20th टर्म. कारण 27व्या टर्म मध्ये बरं का 27व्या टर्म मध्ये आपण काय केलेलं आहे जी फर्स्ट टर्म आहे ती काय केली ऍड केली म्हणजे आपल्याला किती टर्म मिळाली 28वी टर्म मिळाली. देअरफॉर 28 डी इज इक्वल्स टू 60 आणि आपल्याला काय सांगितलं होतं फाइंड इट्स 20th टर्म आणि देअरफॉर t 28 इज इक्वल्स टू t 60. अशा प्रकारे काय करायचं हा पार्ट आपल्याला सोडवायचा आहे. आता क्वेश्चन नंबर त्याच्यानंतर जातो 7 आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 असं सांगितलेलं आहे की in an AP sum of 3 consecutive terms is 27 and product is 504. म्हणजे in an AP एका अंकगणित श्रेणीमध्ये 3 ज्या लगतच्या काय आहेत जे पद आहेत त्यांची बेरीज किती आहे 27 आहे आणि त्याच तिन्हीचा बरं त्याच 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा जो प्रॉडक्ट आहे गुणाकार आहे तो किती आहे 504 आहे. तर ती एपी कोणती आहे ती आपल्याला काय करायचं फाइंड करायचं. त्याच्यानंतर आणखी इथे सांगितलेलं आहे बघा की याच्यामध्ये आपल्याला काय अज्युम करायचं आहे तर त्या ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म आपल्याला सांगितलेल्या आहेत की a - d a आणि a + d ह्या काय करायच्या आहेत अज्युम करायच्या. तर त्याच्या आधी हा प्रश्न सोडवण्याच्या आधी बघा इथे एक छोटीशी मी इन्फॉर्मेशन देत आहे की इथे जर तुम्हाला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स सांगितलेले असतील म्हणजे नंबर बघा दिलेले आहेत आणि नंतर टर्म्स कोणत्या कन्सिडर करायच्या आणि कॉमन डिफरन्स काय घ्यायचा. बघा जर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म सांगितलेले असतील त्याच्यामध्ये a - d a आणि a + d ह्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म तुम्ही कन्सिडर करणार त्याचा कॉमन डिफरन्स d कन्सिडर करायचा आहे किंवा घ्यायचा आहे. म्हणजे हा पार्ट काय करायचा तुम्हाला घ्यायचा आहे. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमच्या लक्षात राहण्यासाठी.
त्याच्यानंतर बघा जर 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म असतील तर a मायनस 3d, a मायनस d, a प्लस d आणि a प्लस 3d याचा कॉमन डिफरन्स घ्यायचा आहे तुम्हाला 2d. 5 जर टर्म दिलेले असतील म्हणजे 5 जर संख्या दिलेल्या असतील, 5 टर्म सांगितले असतील तर टर्म कोणत्या घेणार म्हणजे 5 टर्म तुम्हाला. आता बघा इथे या क्वेश्चन मध्ये अज्युम करायला सांगितलेलं ऑलरेडी दिलेलं आहे, पण जर तिथे दिलेलं नसेल तर त्याच्यामध्ये ह्या पार्ट घेणार. 5 जर दिलेले असतील नंबर तर काय करायचं हे a मायनस 2d, a मायनस d, a प्लस d आणि a प्लस 2d कॉमन डिफरन्स घेणार. 6 जर सांगितलेले असतील टर्म तर त्या 6 टर्म कोणत्या घेणार आपल्या तर a मायनस 5d, a मायनस 3d, a मायनस d, a प्लस d, a प्लस 3d, a प्लस 5d आणि कॉमन डिफरन्स त्याचा घेणार 2d. आता इथे ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे अज्युम करायचं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार त्याच ज्या टर्म आहेत त्या काय करणार घेणार. मग आता इथे कन्सिडर करूया सुरुवातीला किंवा फ्रॉम असं लिहिलं तरी चालतं की फ्रॉम द क्वेश्चन किंवा गिव्हन क्वेश्चन. बघा सोल्युशन मध्ये काय लिहिणार सुरुवातीला बघा ज्या टर्म आहेत त्या काय करायच्या आपल्याला लिहायचे. मग कन्सिडर करणार की ज्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म दिलेल्या आहेत त्या किंवा फ्रॉम क्वेश्चन असं लिहिलं तरी चालेल. असं लिहूयात की द 3 terms which are given in question are कोणत्या दिलेले आहेत बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर a मायनस d, a आणि a प्लस d are a मायनस d कॉमा a आणि a प्लस d. आता याच्यामध्ये पहा इथे आपल्याला आणखी काय केलेलं आहे तर दोन आपल्याला काय दिलेले आहेत कंडिशन दिलेले आहेत. एक कंडिशन काय आहे तर एक कंडिशन त्या 3 संख्येचं काय म्हणते जी सम आहे ना सम आहे ती 27 आहे आणि त्याच्यानंतर त्याच 3 ज्या संख्या आहेत त्यांचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे जो गुणाकार आहे तो किती आहे 504 आहे. मग आता ह्या कंडिशन काय करूया तर कंडिशन लक्षात घेऊन आपण ह्या करणार आहोत हा प्रश्न सोडवणार आहोत. मग आता केस 1 बघा केस 1 मध्ये काय सांगत आहे केस 1 काय आहे तर बघा ह्या 3 टर्म आहेत आणि त्यांची जी बेरीज आहे सम आहे ती किती आहे तर 27 आहे. मग त्याला काय करणार त्याची सम लिहिणार म्हणजे काय करणार त्याला आपण अशा प्रकारे लिहिणार की a प्लस d अधिक a अधिक a प्लस d. बघा काय केलं मी या तिघांची बेरीज केली आणि ती किती सांगितलेली आहे 27 सांगितलेली आहे. आता याला सोडून घेऊयात इथेच बघा याच्यामध्ये हा एक d बघा हा एक d हा दुसरा d हा a हा दुसरा a आणि हा तिसरा a म्हणजे हे येतील तुमचे 3 a आणि हा बघा हा एक d आणि हा दुसरा d प्लस 2d बरोबर येते तुमचे 27. आता बघा इथे एक काम करू याला असंच राहू देऊ. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 हे आपण काय केलेत हा a मायनस d आहे तरी म्हणलं थोडंसं कुठेतरी वाटत होतं की बाबा नेमकं कुठे आपलं बघा इथे काय झालं होतं तर आपलं जे सिम्बॉल आहे ना मायनसचं आपण प्लस लिहिलं होतं तेच वाटत होतं की बाबा कुठेतरी सिम्बॉल मध्ये आपण काय केलेलं आहे थोडीशी इथे चूक झालेली होती. बघा हा d काय मायनस d. आता इथे पहा हा मायनस d आणि हा प्लस d कॅन्सल होईल आणि राहील काय 1 2 आणि 3 हे 3 a हे काय येईल तुमचं 3a बरोबर 27 है ना. आणि आता या 3 चं पक्षांतर करूयात गुणिले इकडे भागीला येतील देयरफॉर a बरोबर 27 भागीला 3 आणि a बरोबर 3 9 27 म्हणजे इथे जाईल तुमचा a बरोबर इथे जाईल 9 चा भाग आणि a बरोबर येतील 9. आता केस सेकंड बघा केस 2 सेकंड केस मध्ये काय सांगायचं यांचा प्रॉडक्ट. आता आपल्याला काय करायला लागणार आहे तिघांचा प्रॉडक्ट करायला लागेल. हे संख्या जे आहे त्यांचा काय करू आपण प्रॉडक्ट करू म्हणजे गुणाकार करू. आता बघा
इथे यांना ब्रॅकेटमध्ये टाकू व्यवस्थित, ए मायनस बी है ना, नंतर गुणिला हा ए गुणिला ए प्लस डी. यांचा काय करूयात, यांचा गुणाकार करू. आता बघा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काय करणार, यांचा गुणाकार करणार, त्यावेळेस बघा आता हा ब्रॅकेट आहे, हा ए आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. आता या ए ने या एका ब्रॅकेटला किंवा या एका ब्रॅकेटला आपण काय करूयात, गुणून घेऊयात. बघा इथे ज्यावेळेस आपण काय करणार, यांचा गुणाकार करणार, त्यावेळेस आपल्याला बघा इथे प्रॉडक्ट लिहायचा राहिलेला आहे जो 504 होता है ना, तो 504 समोर लिहून घेऊयात. बघा इथे 50 इथे लिहून घेऊयात. आता बघा एक काम करूयात, इथे ए ची जी किंमत आहे प्रत्येक जागी आपण काय काढलेली आहे, 9 मिळालेला आहे. ए म्हणजे काय मिळाला आपल्याला, 9 मिळाला, म्हणून 9 काय करणार प्रत्येक जागी ठेवून देणार, म्हणजे 9 मायनस डी देणार गुणिला हा 9 गुणिला हे बघा हा 9 प्लस डी बरोबर 504. आता बघा 9 मायनस डी है ना, नंतर 9 आणि 9 प्लस काय केलेलं आहे आपण, डी केलेलं आहे, इज टू 54. आता याच्यामध्ये पहा इथे हा जो 9 आहे त्या 9चं पक्षांतर करून घेऊयात, कारण हा एकटाच आहे, संख्या आहे ती इकडे पाठवून देऊयात. म्हणजे हा इथून 9 मायनस डी आणि इथे 9 प्लस डी बरोबर हे 504 भागीला हे 9. एक काम करू, हे बघा ए प्लस बी ए मायनस बी, याला आपण काय लिहित असतो, ए प्लस बी ए मायनस बी ला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. म्हणजे इथे आपण लिहिणार 9 स्क्वेअर, बघा 9 म्हणजे आपला ए, 9 स्क्वेअर वजा डी म्हणजे काय आपला बी, डी स्क्वेअर बरोबर हे बघा आता इथे 9 ने याला भाग देऊ. बघा 9 पाची 45 म्हणजे पहिले 5 चा भाग जाईल, 5 लिहून घेतो 45 आणि इथे किती राहतील 45 म्हणलं त्यानंतर 9 वाजी 45 आणि इथे राहिले तुमचे 50 आहेत है ना, 9 वाजी 45 9 सगळे 54, 6 जात नव्हता 5 चा केला, 9 वाजी 45 4 वर 5 45 म्हणजे इथे उरले तुमचे 5 आणि हे झाले 54 म्हणजे 9 सका 54 म्हणजे हे इथे जाईल 6 चा भाग. बघा इथे हा भाग घेतलेला आहे करून, बघा 9 वाजी 45 सुरुवातीला 5 चा भाग गेला, इथे 5 शिल्लक राहिले म्हणजे 54 झाले आणि 9 वाजी 45 9 सका 54 6 चा भाग इथे दिले, म्हणजे 9 चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर आलेले आहेत आपले 56. आता इथे एक काम करूयात, बघा आता जो 9 चा वर्ग आहे तो काढून घेऊयात. 9 चा वर्ग किती 81, 9 चा वर्ग 81 आणि या डी स्क्वेअरचं इथेच पक्षांतर करून घेऊयात इकडं, या 56 ला इकडे घेऊ म्हणजे हे येतील 81 वजा, कारण हे अधिक आहेत होतील तुमचे -56 आणि हे मायनस आहेत तरी इकडे होतील प्लस डी चा वर्ग. आता 81 वजा 54, तर 81 वजा जर 54 केले तर 25 येतील आणि बरोबर डी चा वर्ग देअरफॉर आपला डी ची किंमत काय येईल आपल्याला 5, कारण 25 हा कितीचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे. तर आपल्याला ए आणि डी मिळालेला आहे, ए मिळालेला नाही आणि डी मिळालेला आहे 5. आपल्याला काय करायचं आहे फाइंड एपी. आता आपल्याला ईपी फाइंड करायची. आता आपण कन्सिडर काय केलं होतं, तर ए मायनस डी ही पहिली टर्म, दुसरी टर्म आपण केली होती कन्सिडर ए आणि तिसरी टर्म जी केली होती कन्सिडर टी ए प्लस डी. आता याच्या किमती ठेवूयात. आता ए मायनस डी, ए ची किंमत आहे 9 वजा डी ची किंमत आलेली आहे 5, हे 9 वजा 5 करायला लागतील आणि ठीक आहे याला सोडून घेऊयात. सुरुवातीला ए म्हणजे किती आपला, ए म्हणजे आहे 9 आणि ए प्लस डी म्हणजे 9 अधिक 5, म्हणजे याच्यामुळं याच्यावरून आपल्याला अगर 9 5 गेले इथे राहिले 4, इथे तुमचे 9 आणि 9 5 14, म्हणजे ही जी आपली अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, इथे अंकगणिती श्रेणी आहे आपली, ही कोणती आहे तर 4, 9, 15. अशा प्रकारे हा जो पार्ट आहे हा काय करायचा आहे तुम्हाला इथे सोडवायचा आहे. बघा इथे त्याच्यामध्ये जो कॉमन डिफरन्स आहे डी तो 5 येत आहे, 4 अधिक 5 9, 9 अधिक 5 9 आणि 5 हे 14 पाहिजे. ठीक आहे बघा हे 14 येते, 9 आणि 5 14. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स येत आहे
आणि जर याचं म्हणलं जर सम केली आहे ना या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मची, तर बघा 9 आणि 4 13, 13 आणि 14 किती होतात 27 आहे ना, 13 2 26 आणि हा एक 27. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पार्ट काय करायचा आहे तुम्हाला सोडवायचा आहे ना. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो क्वेश्चन नंबर 8 बघूयात. क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन एन एपी whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आणि आपल्याला काय केलेलं इथे कन्सिडर करायला सांगितलेलं आहे की ज्या टर्म आहेत त्या कोणत्या घ्यायला सांगितलेल्या आहेत, a मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. ह्या टर्म काय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला इथे घ्यायचं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करणार बघा, आपल्याला काय करायचं आहे म्हणजे फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म, कोणत्या त्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. बरं का, याच्यामध्ये बघा सम दिलेली आहे 12, बरं का, त्यांची सम 12 दिलेली आहे आणि सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म, बरं का, तिसरी टर्म चौथी टर्म यांची जर ऍडिशन केली तर ती किती 14 सांगितलेली आहे. आता इथे काय 2 कंडिशन आहेत, बरं का, मागच्या क्वेश्चन मध्ये जसे 2 कंडिशन होत्या तसंच 2 कंडिशन आहेत. त्या 2 कंडिशन घेऊ, त्यांची जुळवाजुळव करू आणि आपण काय करणार आहोत तर ए आणि डी जर आपल्याला मिळाला म्हणजे आपण काय करणार ए आणि डी फाइंड करणार, कारण आपल्याला काय ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d म्हणजे ज्यावेळेस आपण ए आणि डी फाइंड करणार त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्या टर्म पण काय होतील माहित होऊन जातील. मग बघा आता इथे त्याला सोडवताना याला सोल्युशन मध्ये बघा काय करणार तर याला आपण एक काम करू, ज्या टर्म आहेत त्या लिहून घेऊयात. द टर्म्स which are given which are given is कोणते आहेत तर बघा आपल्याला काय काय सांगितलं होतं तर ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. बघा सुरुवातीची टर्म आहे तुमची ए मायनस डी, नंतर आहे ए, नंतर ए प्लस डी आणि ए प्लस 2d. ह्या टर्म आहेत, हे आपल्याला काय गिव्हन टर्म आहेत. आता कंडिशन नंबर 1 बघा, केस 1 मध्ये काय सांगत आहे तर केस 1 लिहून घेऊयात. केस 1 नुसार बघा इथे काय सांगत आहे whose sum is 12. मग आता याची काय करू आपण बेरीज करूयात. काय करणार सर्वांची बेरीज करणार म्हणजे ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d यांची सम किती सांगत आहे तर 12 आहे म्हणून सांगत आहे. हे तुमची 12. बरं, आता याला पहिले सुरुवातीला काय करूया सोडून घेऊयात. बघा हा मायनस डी कट होणार आहे ना, बघा ए मायनस डी, ए लिहिला, ए प्लस डी लिहिला आपण. ठीक आहे, डी ची थोडा ओळख यायला पाहिजे आपल्याला डी. बरं का, हा मायनस डी काढला एक, हा प्लस डी काढूयात है ना. आता काय करू, आता बाकी काय काय उरलेलं आहे ते बघून घेऊ. बघा हा एक ए आहे इथे, हा ए, हा दुसरा ए, हा तिसरा ए, हा चौथा ए, म्हणजे हे किती होतील 4 ए आणि हे 2 डी आहेत. बघा हे किती आहेत 4 ए आणि 2 डी. आपण ज्या टर्म बघा सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित कन्सिडर केलेल्या आहेत का. बघा ए मायनस डी, ए प्लस डी है ना, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d म्हणजे बरोबर आहे. बरं का, म्हणजे हे 4 ए म्हणजे काय होईल तर इथे येतील तुमचे 4 ए अधिक बघा हे ए घेतले सर्व, आता हा 2d प्लस 2d बरोबर हे येतील तुमचे 12. आता एक काम करू, इथे पहा याला जर समजा 2 ने भागलं, बरं का, डिवाइड करू याला, डिवाइड बाय 2 वी गेट. आपल्याला काय मिळालं जर याला डिवाइड केलं तर 2 ने जर भागलं तर इथे 2 2 4 म्हणजे 2 चा भाग देईल म्हणजे इथे तुमचे 2a अधिक इथे राहील फक्त d बरोबर इथे
6. आता एक काम करू, याला देऊयात इक्वेशन नंबर 1 आहे ना, कारण आता हे इक्वेशन मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी इक्वेशन बघूयात कशा प्रकारचे मिळते ती केस सेकंड घेऊन, आणि त्यांची जुळवाजुळव करून आपल्याला ए किंवा डी मिळेल. आणि नंतर त्याची एक व्हॅल्यू पुट करून आपण काय करणार, एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून जर ए मिळाला तर डी ची व्हॅल्यू फाइंड करू, डी मिळाला तर ए ची व्हॅल्यू फाइंड करू. आता केस सेकंड बघा, केस सेकंड काय आहे, तर केस सेकंड सांगत आहे, केस 2 मध्ये काय सांगत आहे, तर सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. आता बघा, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, नंतर ही तिसरी आणि ही चौथी, बरं का. थर्ड आणि फोर्थ टर्मची काय करणार, ऍडिशन करणार, बरं का. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म ऍडिशन सांगितलेले, म्हणून तिसरीची आणि चौथीची काय करूयात, तिसऱ्या टर्मची आणि चौथीची ऍडिशन करूयात. म्हणजे येईल तुमचा ए प्लस डी प्लस ए प्लस 2d बरोबर किती सांगितलेले आहे, 14. ऍडिशन सांगितलेले त्यांची 14 आहे ना. आता एक काम करू, याला सोडून घेऊया. बघा, याला जर सोडवलं तर काय येईल, हा बघा, हा 1a, हा 1a, 2a है ना. म्हणजे हे तुमचे 2a प्लस, आता पहा इथे हा 1d, हे 2d, म्हणजे हे येतील तुमचे 3d, 3d बरोबर 14. आता याला काही करता येणार नाही, म्हणून हा पार्ट असाच ठेवूयात. याला देऊया नाव इक्वेशन नंबर सेकंड. आता पहा इथे हे 14, हे 6, म्हणजे या दुसऱ्या, म्हणजे काय, हे बघा मी असं का सांगत आहे की 14 आणि 6, तर 6 मधून म्हणजे या 1 मधून जर दुसरं वजा केलं तर मग मायनस येणार, आणि परत ती भानगड. म्हणजे त्याच्यामुळे काय करायचं, शक्यतो काय करायचं, कधी पण जी मोठी संख्या आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यामधूनच काय करायचं, जे छोटं इक्वेशन आहे ते काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे ना. म्हणजे ते थोडंसं आपल्याला सोपं पडते. मग सबट्रॅक्ट इक्वेशन, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, आणि हे लिहिता आपण व्यवस्थित लिहायचं, नाही तर 2 फ्रॉम 1 जर म्हटलं तर थोडा वेगळा त्याचा अर्थ होते. मग दुसरं इक्वेशन आता लिहून घेऊयात, काय आहे, तर 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14, आणि पहिले इक्वेशन आहे 2a प्लस d इज इक्वल्स टू 6, आणि यांना जर सोडवलं आपण तर बघा यांचे पहिले सिम्बॉल चेंज होतील, हे मायनस, हे मायनस, हे मायनस, हे 2a कॅन्सल होतील. त्याच्यानंतर 3d मधून 1d जर गेला तर हे तुमचे 2d बरोबर 14 तून 6 जर गेले तर हे 8, आणि 2चं पक्षांतर करून घेऊया, d बरोबर 8 भागीला 2, आणि देअरफॉर d इज इक्वल्स टू मला 4. बघा d ची किंमत मिळालेली आहे 4. तर ही जी d ची किंमत आलेली आहे ती कोणीही एका इक्वेशन मध्ये ठेवूयात. मग हे करणार पुट d इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 1 आहे ना. एक नंबरचं इक्वेशन काय आहे, तर बघा 2a प्लस d इज इक्वल्स टू 4. आपण दिसत आहे का तुम्हाला, एकदा चेक करतो, दिसत आहे. एक स्टेप आणखी खाली बसू शकते है ना. 2a प्लस d इज इक्वल्स टू 4. आता d च्या जागी d ची किंमत काय आलेली आहे, 4 आलेली आहे, म्हणजे इथे ठेवणार ती. आता हे आहे तुमचा बघा 2a प्लस d ची किंमत 4 आहे, म्हणजे इथे 4 ठेवणार बरोबर 4. आता या 4चं पक्षांतर करून घेऊयात इकडे समोर. पहा आपल्याला थोडीशी जागा आहे, त्याचा व्यवस्थित वापर आपल्याला करायचा आहे इथे. बघा 4चं पक्षांतर करणार, हे काय येईल तुमचा 2a ॲज इट इज राहील है ना बरोबर. या 4चं पक्षांतर झालं, प्लस आहे तिकडे काय झाले, मायनस झाले. म्हणजे बघा, किंवा याला आपण बघा 2a प्लस d च्या जागी आपण काय ठेवलेले आहेत, 4 ठेवलेले आहेत है ना. इक्वेशन नंबर 1 जे आपलं 2a प्लस काय होतं, d होतं है ना. आता इथे या 4चं पक्षांतर झाल्याच्या नंतर बघा ते 4 नाही म्हणत आहे, इथे किती आहेत, 6 आहेत बरं का. किती आहेत, 6. आपण 4 लिहिलेले होते, ठीक आहे. आता बघा या 4चं पक्षांतर झालेलं आहे, म्हणजे हे राहतील तुमचे 6
आणि वजा येतील 4, कारण हे अधिक होते इकडे आले वजा झाले, म्हणजेच 2a बरोबर हे 2. आता या 2चं पक्षांतर करणार, म्हणजेच a बरोबर 2/2 आणि म्हणून आपल्याला a बरोबर मिळणार 1. ही मिळालेली आपल्याला a ची किंमत पण इथे काय झालेली मिळालेली आहे. पहा आपल्याला मिळाला a पण आणि d पण. आता ह्या ज्या 4 टर्म आहेत त्या लिहून घेऊयात. बघा कोणत्या कोणत्या 4 टर्म आपण कन्सिडर केल्या होत्या. तर a मायनस d, नंतर होता तुमचा d, a प्लस d आणि a प्लस 2d. याच्यामध्ये ह्या किती ठेवूयात. सुरुवातीला a ची किंमत 1 आहे, d ची किंमत 4 आहे. a येणार तुमचा 1 मायनस d येणार तुमचा 4, नंतर d किती आहे 4 आहे. त्याचबरोबर a किती आहे आपला 1, d आहे 4, a आहे 1 अधिक 2 गुणिले d आहे तुमचा 4. तर मिळून जातील आपल्याला बघा 1 वजा 4 हे -3. दुसरी टर्म आहे तुमची 4, तिसरी टर्म आहे 5 आहे ना, आणि हे बेचूक 8 आणि हा एक 9. हे बघा ही जी अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे मी दिसरी डी आहे की आपली -3, नंतर 4, नंतर 5 आणि नंतर तुमचे 9. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या टर्म आहेत त्या काय झालेल्या आहेत आपल्याला मिळालेल्या आहेत. बरं, तर अशा प्रकारे हा पाठ काय करायचा आहे तुम्हाला इथे सोडवायचा आहे. ठीक आहे, उत्तर एकदा पाहून घ्या. -3, 4, 5 आणि 9 ह्या टर्म आपल्याला इथे काय झालेल्या आहेत इथे मिळालेल्या आहेत. एक मिनिट, -3 d आपण काय टाकला इथे ये पाहिजे होता बरं का. थोडस करेक्शन आहे याच्यामध्ये. बघा हा इथे आपला ए आहे, पण आपल्या कडून इथे जी डी ची किंमत आहे तीच टाकण्यात आली होती. आता व्यवस्थित आहे. -3, 1, नंतर 5 आणि 9. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 4चा अंतर आहे. बघा इथे -3 मध्ये जर 4 मिळवले तर 1, 1 मध्ये 4, 5, 5 मध्ये 4, 9. तर अशा प्रकारे हा पार्ट काय करायचा तुम्हाला सोडवायचा आहे. आता क्वेश्चन नंबर जो 9th आहे तो 9 बघूया. क्वेश्चन नंबर जो 9th आहे तो बघा काय म्हणत आहे की इफ द 9th टर्म ऑफ एन एपी इज 0 देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. याच्यामध्ये काय करायला लागेल आपल्याला 9 टर्म 0 दिलेली आहे. आता याच्यामध्ये 9 टर्मला थोडंसं वेगळं लिहून, म्हणजे आपण जसं की 9 टर्म 0 आहे परंतु त्याला a प्लस 8d असे लिहू शकतो. त्याला 0 लिहून इथे जी 29th टर्म आहे हिला किंवा ही 19th टर्म आहे हिला थोडंसं काय करायला लागेल त्या फॉर्मॅटमध्ये लिहायला लागेल. म्हणजे काय होईल तर ते जे इक्वेशन्स आहे याचे काय होतील तयार होतील बरं का. बघा त्याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा ते सोल्युशन मध्ये सुरुवातीला इथे आपल्याला काय माहित नाही तर आपल्याला कॉमन डिफरन्स आणि काय माहित नाही फर्स्ट टर्म माहित नाही आहे ना. मग कन्सिडर फर्स्ट टर्म is equals to a and common difference जो आहे तो काय डी कन्सिडर करू. बरं, त्याच्यानंतर आता बघा इथे आपल्याला T9 काय सांगितलेले आहे तर T9 is equals to T9 काय सांगितलेले 0 सांगितलेले. बरं, आता T9 ला आपण काय लिहू शकतो. बघा T9 ला आपण असे लिहू शकतो का की a प्लस 8d असं लिहू शकतो है ना. हा 0 बरं का. T9 ला आपण a प्लस 8d असं काय केलेलं आहे फक्त त्याला लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा आपण याला क्वेश्चन मध्ये बघा असं सांगितलेलं आहे. बाकी आपल्याला काही कन्सिडर जे केलेलं आहे आपण ते केलेलं आहे. बाकी टर्म वगैरे काय आपल्याला इथे जशा दिलेल्या होत्या सुरुवातीच्या आधीच्या उदाहरणामध्ये तशा दिलेल्या नाही. आता इथे T9 चा फॉर्म्युला काम करूयात लिहून घेऊयात. T9 चा फॉर्म्युला जो आहे तो T9 चा फॉर्म्युला आपण काय करणार लिहून घेणार. T9 Tn चा फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता
हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण बघा जी 29th टर्म आहे ना, बघा 29 टर्म मीन्स काय सांगितलं आहे, 29 टर्म जी आहे ना, बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे आपला, क्वेश्चन बरोबर आहे, ठीक आहे। आता बघा एक काम करूयात, आता ही जी 29th टर्म आहे बरं का, T29 बरं का, या 29 ला आपण काय लिहू शकतो, तर ए प्लस 28D असं लिहू शकतो, है ना। तर एक काम करू, आता हे हा जो ए आहे ए प्लस 28D, याला आपण काय करू, ए प्लस 8D यायला पाहिजेत, म्हणजे आपण एक काम करू, ए प्लस 8D जर याला लिहिलं तर आपल्याला समोर काय करायला लागतील, समोर किती ऍड करायला लागतील, तर 20 ऍड करायला लागतील। बघा ए प्लस 8D इज इक्वल्स टू प्लस आपण काय करू, त्याच्यामध्ये 20D का बरं लिहिलेले आहेत, तर इथे आपल्याला ही टर्म काय करायची, शून्य करायची बरं का, 20D ही टर्म काय करायची, आपल्याला शून्य करायची, म्हणजे आपल्याला इथे बघा T29 मिळेल, T29 इज इक्वल्स टू आता ए प्लस 8D म्हणजेच काय, शून्य, म्हणजे हा शून्य याच्यामध्ये ऍड होईल आणि हे होतील तुमचे 20D, म्हणजे T29 काय झालेली आहे आपली, आलेली आहे 20D, ठीक आहे। आता जी T19th टर्म आहे बघा, काय सांगितलेलं आहे, टी जी 19th टर्म आहे ती सांगितलेली आपल्याला ट्वाइस करायची बरं का, परंतु आता इथे ट्वाइस सध्याच आपल्याला करता येणार नाही, आपण एक काम करूयात, या T19 ला पण असंच लिहूया, तिथे एकदा T19 ला आपण काय लिहू शकतो, तर ए प्लस 18D असं लिहितो, है ना। आता T19 ला आपण काय करूया, तर बघा जसं इथे लिहिलं होतं आपण तसंच इथं पण लिहूया त्याला आपण, की ए प्लस 8D, ए प्लस 8D प्लस 10D बरं का। आता पहा इथे T19 इज इक्वल्स टू ही टर्म होईल 0, हे येतील तुमचे 10D। आता पहा इथे आपल्याला ए प्लस 8D इज इक्वल्स टू 0, T29 मिळालेली आहे 20D आणि T19 मिळालेली आहे 10D। आता याच्यामध्ये आपण एक काम करूयात, याला इक्वेशन नंबर दिलं नाही दिलं तरी चालते, आता आपण याला डायरेक्ट सोडवलं तरी चालेल, बघा इथे इक्वेशन नंबर 1 2 किंवा 3, आता कंडिशन नुसार जाऊयात, फ्रॉम क्वेश्चन किंवा फ्रॉम गिव्हन कंडिशन असं लिहिलं तरी चालेल, तसं मला एक काम करतो, याला खालीच लिहितो, जोपर्यंत जाईल तोपर्यंत लिहूया, फ्रॉम क्वेश्चन किंवा फ्रॉम गिव्हन क्वेश्चन, फ्रॉम गिव्हन क्वेश्चन, काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला, की आपली जी कोणती टर्म आहे म्हणजे 29 टर्म, हे काय ट्वाइस सांगितलेले, म्हणजे T29 आपली काय होईल, ट्वाइस होईल बरं का। T29 काय करायची आपल्याला, ट्वाइस करायची आहे, कशाच्या, तर 19 टर्मच्या, म्हणजे आपण इथे जी T29 आहे बरं का, तिला काय करणार, ट्वाइस करणार बरं का, म्हणजे बघा इथे करणार आपण ट्वाइस T19 ला बरं का, थोडस ओळख यायला पाहिजे, असं लिहायला लागेल याला, म्हणजे हे ट्वाइस केला आपण कशाला, तर T19 ला ट्वाइस केलं बरं का, तर आपल्याला काय मिळणार बघा, T19 काय आहे, 10D आहे, म्हणजे याचे पण काय होते, ट्वाइस होते, म्हणजे 2 × 10D असं मिळणार, है ना। आता बघा समोर, तर T19 इज इक्वल्स टू 2 × 10D आलेला आहे, याला सोडून घेऊ, बघा काय 2T19 इज इक्वल्स टू 2 × 10D दॅट इज 20D, है। आता बघा इथे ट्वाइस ऑफ काय केलेलं आहे, T19 बरोबर काय आलेले आहे, कोणती टर्म आलेली आहे, 20D आलेली आहे। आता 20D म्हणजे काय बघा, 20D म्हणजे काय, तर 20D म्हणजे T29, म्हणजे आपली
टॉईस दाखवायची होती ती 19 टर्म आपल्या 29th टर्मच्या, म्हणजे आता 20D किंमत कशाची आणली आपण त्या T29ची. आता एक काम करा, याला नाही दिलं तरी चालेल किंवा इक्वेशन नंबर याला जरी दिलं आणि आपण नंतर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 therefore 2 into T19 ही 20D म्हणजे काय बघा, 20D म्हणजे काय तर T29 बरोबर, T29 फ्रॉम इक्वेशन 1 अशा प्रकारे याला सोडवायचं आहे. बघा थोडासा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन होता, परंतु जास्त काही अवघड नाही विचार केला तर. त्यानंतर अशा प्रकारे हा पार्ट काय करायचा तुम्हाला सोडवायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. बघा अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे इथे. तर अशा प्रकारे हा पार्ट जो आहे तुम्हाला सोडवायचा आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला आपलं चॅनल सांगा. त्याचबरोबर तुमच्या जर काही अपेक्षा असतील आमच्याकडून, कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहेत, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया आणखी अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथेच थांबूया. नमस्कार.